नमस्कार मित्रांनो, किशोर कदम व्लॉग्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चाललोय सृष्टी सौंदर्याचा आनंद, हवेविषयी वाटणारी वाऱ्याची थंड झुळूक आणि पावसाचे तुषार अंगावर घेत रत्नागिरी तालुक्यातील पावसजवळच्या गणेशगुळे गावातील स्वयंभू गणेशाचे स्थान असलेल्या मंदिरात. मित्रांनो, या मंदिराची निर्मिती कशी झाली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. पावसगावच्या रामचंद्र चिपळूणकरांना पोटशूळ जडला होता. त्या आजाराला कंटाळून गुळ्याच्या समुद्रावर जीव द्यायला निघाले होते. मात्र वेदना असह्य झाल्याने त्यांना पुढे जाताच आले नाही. त्यामुळे ते जवळच्या झुडुपातच पडून राहिले. 21व्या दिवशी रात्री लंबोदराने त्यांना दृष्टांत दिला. तू बरा होशील, याच ठिकाणी माझे वास्तव्य आहे. येथे तू माझे मंदिर उभे कर. यासाठी सातारचे छत्रपती शाहू महाराज तुला मदत करतील. त्याप्रमाणे सातारच्या शाहू महाराजांना सुद्धा तसा दृष्टांत झाला आणि त्यांनी चिपळूणकरांना सर्वतोपरी मदत केली. आता आपण मंदिराच्या परिसरात आलो आहोत. मंदिराच्या कमानीची सुंदर रंगसंगती आपलं लक्ष वेधून घेते. अतिशय शांत आणि आल्हाददायक वातावरण आहे. परमेश्वरानं मुक्त हस्तानं निसर्ग सौंदर्याची उधळण केलेली आहे. मंदिरात जाण्यासाठी या पायऱ्यांवरून आपल्याला खाली जायचं आहे. इथे पाय धुवून मंदिरात प्रवेश करायचा आहे. मंदिराच्या आवाराबाहेरील परिसर हिरवळीने नटलेला आहे. हा हिरवागार निसर्ग मन मोहित करतो. सर्वत्र पसरलेली हिरवळ आपल्याला सुखद अनुभव देते. हेच निसर्गदृश्य आपल्याला कोकणाच्या प्रेमात पडायला भाग पाडतं. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. मंदिराच्या समोर हातात मोदक घेऊन उंदीर मामा बसलेले आहेत. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतोय. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेशाची मूर्ती नसून 6 फूट उंचीच्या भल्या मोठ्या शिळेस स्वयंभू गणपती मानले जाते. फार वर्षापूर्वी गणपतीच्या नाभीतून म्हणजे या स्वयंभू शिळेमधून पाण्याची संततधार वाहत असे. काही कारणाने एके दिवशी हे पाणी वाहणे बंद झाले. तेव्हापासून देवाने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. गणेशगुळे येथील गणपती तेथून पुळ्याला जाताना एक मोठी शिळा ठेवून गेले. या शिळेवर गणपतीचा आकार आहे. तोच श्री गणेश मानून त्याची पूजा आणि उत्सव साजरा केला जातो. समुद्रमार्गे व्यापार करणारे अनेक व्यापारी या ठिकाणी व्यापार वाढावा, समुद्रमार्गे होणारा गणपतांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून देवाला साकडं घालायचे आणि देव त्यांची ही हाक ऐकायचा सुद्धा. तेव्हापासून हा देव गलबतवाल्यांचा गणपती म्हणून सुद्धा ओळखला जातो. आता आपण मंदिराजवळ असलेल्या पांडवकालीन प्राचीन विहिरीजवळ जात आहोत. मित्रांनो, विहीर खूप खोल आहे. आता आपण हळूहळू आतमध्ये जाऊया. जसजसा आपण पुढे विहिरीत सरकतोय तसतसा अंधार होत चाललाय. बघा, आता पूर्णपणे काळोख दिसतोय. समोर काहीच दिसत नाहीये. मोबाईलची लाईट ऑन करूया. तुम्ही आलात तर या विहिरीत सांभाळून उतरा, कारण पायऱ्या निसरड्या आहेत आणि आतमध्ये वटवाघुळांचं वास्तव्य आहे. विहिरीतून वर पाहिले असता असं दृश्य दिसतं. हा विहिरीचा बाहेरचा भाग आहे.
आपण ज्या विहिरीत उतरलो होतो त्या विहिरीतील पाणी इथून स्पष्टपणे दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।